मी डॉक्टर तृप्ती भरत अग्रवाल। आपण दसऱ्याच्या दिवशी देवीला सोन्याची साडीचं परिधान करणार आहोत। ती 16 किलोची सोन्याची साडी आहे आणि त्या दिवशी देवीचं रूप एकदम आगळं वेगळं असतं। तर सगळ्यांनी ते रूपचं दर्शन घ्यावं आणि जास्तीत जास्त संख्येने देवीचे दर्शनासाठी यावं, त्याचा लाभ घ्यावा ही सगळ्यांना विनंती आहे। महोत्सवात यंदा काय काय असणार आहे? आपण पहिल्या दिवशी घटस्थापना सकाळी 8 ते 8:30 वाजेपर्यंत आपण ठेवली आहे। अमितेशजी कुमार आणि त्यांची सौ मॅडम ते घटस्थापनेसाठी येणार आहेत। संध्याकाळी 6:30 वाजता आपण विद्युत रोषणाईचा कार्यक्रम ठेवला आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी 5 ते 7 हे सामूहिक श्रीसूक्त पठण याचा कार्यक्रम आपण ठेवला आहे। संध्याकाळी रोज संध्याकाळी 5 ते 6 याच्यात आपण कोणत्या तरी गटाला बोलून त्यांचा आपण मान सन्मान करणार आहोत। कधी लॉयर्स असतील, कधी रायटर्स असतील, कधी साफसफाई कामगार असतील, तर रोज असे वेगवेगळे लोकांना बोलून आपण त्यांचा सत्कार करणार आहोत। सकाळी 5 वाजेपासून तर दुपारी 2 वाजेपर्यंत रोज 1-1 तासाचे अभिषेकचे बॅचेस आहेत, तर ते चालूच असणार आहे। दोघे टाईमला हवन असणार आहे 4-4 तासांचं। परत रोज संध्याकाळी 8 वाजता आपण काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला आहे। त्याच्यात दुसऱ्या दिवशी म्हणजे आपण शिव पार्वतीचा विवाह सोहळा हे आपण ठेवला आहे। कन्यापूजन जे आहे ते 6व्या दिवशी आपण कन्यापूजन ठेवलं आहे। अष्टमीच्या दिवशी नारी तू नारायणी असा हा कार्यक्रम आहे, ज्याच्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्यांनी समाजासाठी काय चांगलं काम केलं आहे त्यांचा आपण तिथे मान सन्मान करणार आहोत। 2 ऑक्टोबरला विश्वकर्मा विद्यालयामध्ये आपण एक ड्रॉइंग कॉम्पिटिशन ठेवलं आहे। त्याचं 5 ते 7 आणि 8वी ते 10वी असे 2 गट आहेत। त्याच्यात विमेन एम्पॉवरमेंट हे त्याचं एक थीम ठेवली आहे आणि दोघी गटांमध्ये 21,000, 11,000 आणि 5,000 असे 2 बक्षीस आपण ठेवले आहेत। तर सगळ्यांनी जास्तीत जास्त यावं आणि जास्तीत जास्त याचं दर्शनाचा लाभ घ्यावा। परत आपण टीचर्सचा भोंडला ठेवला आहे, कारण की टीचर्स नेहमी फक्त शिस्त लावण्यात असतात, त्यांना कधी काय आपलं मन मोकळं करता येत नाही। त्यासाठी आपण हा भोंडलाचा कार्यक्रम ठेवला आहे स्पेशली फॉर टीचर्स। आणि रावण दहन हे आपण एक आगळा वेगळा कार्यक्रम ठेवला आहे 10व्या दिवशी, कारण की आमचं ते नॉस्टॅल्जी आहे की आम्ही ते रावण दहन बघितलं आहे पण पुढच्या पिढीने ते बघितलेलं नाही आहे। तर त्यांच्यासाठी ते संस्कृती त्यांना दाखवण्यासाठी आपण हे रावण दहनचा कार्यक्रम ठेवला आहे। 8वी माळ म्हणजे 11 तारखेला आपण सामूहिक गरब्याचं पण पहिल्यांदा महालक्ष्मी मंदिरात आपण ते ऑर्गनाईज केलं आहे।